It was very complex. Second class. Credit transfer हा word आहे. Students can opt for credit transfer. I just cover these points. Today's points. So the first we go for the skill-based courses. Next we go for the credit transfer. Next open elective course. By the necessity we have basic mathematics, or you can say it's as a Vedic mathematics, but it's a Indian ancient knowledge, Indian knowledge system, IDS. So both one and the parallel words are going. Instead of Vedic mathematics, there is an IDS system, Indian knowledge system. Next we go for the core competencies, what means exactly core competencies. Next we go for the evaluation system. That's earlier it was a semester pattern, and those were working from the last, I think, before 2005. That time we were having annual pattern. The junior annual pattern मध्ये exam म्हणजे एक वर्षाची पूर्ण एक्झाम असते. त्याच्यानंतर एक आम्हाला सेमिस्टर पॅटर्न. तर सेमिस्टर पॅटर्न मध्ये पण मल्टिपल एक्झाम्स आहेत. इथं आहे मल्टिपल एक्झाम्स. म्हणजे मिड ऑफ द सेमिस्टर अँड एंड ऑफ द सेमिस्टर आणि त्याच्यानंतर कंटिन्युअस इव्हॅल्युएशन. which is why they necessarily go for that. Next, we have, in case of ENP, we have introduced the humanity and management courses with respect to the graduating or undergraduate level. Next, we have multiple entry and multiple exit point. Next, we have a PhD admission. So, we just go through these points and we have to start with the first point is so earlier we have a subject exam, and now we are having a credit based. So only introducing the credit is if student is going for the internship. Let us take an example. एक student का DRDO में internship मिला. DRDO में internship में minimum 6 महीने के maximum 1 year आता. 6 months to 1 year. ऐसे बोलते हैं organization होता है कि initially 3 weeks internship, 2 weeks internship त्याच्यामध्ये काही होतच नाही, काहीच कळत नाही. कंपनी समजा बोलत त्याला प्रोफाइल आहे. मी 2 आठवड्याची internship इतर कंपनी द्यायचे बंद केले. 6 आठवड्याची कंपनी द्यायची बंद केली. डायरेक्ट आता 3 months 6 months असं चालतं. जर DRDO इस्रोच्या इंटर्नशिप बघितलं तर मिनिमम 3 months मॅक्सिमम 6 to 1 year इंटर्नशिप. आता जर स्टुडंट त्या DRDO ला स्टुडंट्स किती सिलेक्ट करायला क्लासमध्ये हार्डली आपण अजून 4 ते 5 स्टुडंट्स DRDO ला सिलेक्ट करतो. बाकीच्या मुलांसाठी आपण कोर्स रन करणार आहे. ते जे मुलं आहेत ते मुलं NPTEL चं पॅरलल क्रेडिट, सपोज एक सब्जेक्ट आहे क्लाउड कॉम्प्युटिंग, त्याचे 3 क्रेडिट्स आहेत. तर तो 3 क्रेडिटचा त्याच्या चॉईसमधला सब्जेक्ट आहे. तो NPTEL थ्रू एक्झाम आहे. त्याचं सर्टिफिकेट आलं NPTELचं ते तेवढे आपण क्रेडिटला ट्रान्सफर करतो. हा सिंपल कन्सेप्ट होता क्रेडिट ट्रान्सफर. सेकंड पुन्हा थॉट असा झाला होता NEP कमिटीमध्ये की कॅन वी हॅव सम ऑनलाईन डिग्री कोर्सेस इंजिनिअरिंग. जर बघितलं आपण पूर्ण भारतामध्ये मेडिकल आणि इंजिनिअरिंग या 2च डिग्री आहेत की त्या प्रोफेशनली रन होतात आणि फिजिकल मोडमध्ये होतात बिकॉज दे हॅव सम लिमिटेशन्स. रेस्ट ऑफ द ऑल डिग्री इवन वेटरनरी डॉक्टर इज हॅविंग अ ऑनलाईन डिग्री. लक्षात आलं? वेटरनरी डॉक्टरची सुद्धा डिग्री त्याच्यात केवळ लाईफ क्रिटिकल सिच्युएशन नाही त्यामुळे ती डिग्री ऑनलाईनमध्ये घेतात. बाकी ह्या 2 डिग्री आहेत इंजिनिअरिंग आणि मेडिकल आणि MBBS MD या फील्डमध्ये प्रोफेशनल डिग्री कोर्सेस आणि दॅट टू बी फिजिकल मोडमध्ये असते. इन फ्युचर आता जवळपास 3 वर्ष झाले त्या GR ला UGCचा सर्क्युलर आलेला आहे. त्यामध्ये 40% कोर्सेस शुड बी टॉट बाय द ऑनलाईन ऑर थ्रू बुक कोर्सेस. UGCचे सर्क्युलर आहे. UGC सर्क्युलर अबाउट बुक कोर्स बघायला 2018-19 ला आला आहे. 4-5 वर्ष झाले. म्हणजे अजून टीचिंग फॅकल्टीवर थोडंसं कन्सिडर की आपल्याला नंबर ऑफ फॅकल्टीज कमी करायचे तो एक पार्ट होतो त्याच्यामध्ये. पुन्हा रिअलाइज झालं की कोर कॉम्पिटन्सी कोणामध्ये डेव्हलपच नाही होणार जर तो ऑनलाईन मोडमध्ये ऑपरेट. ऑनलाईन मोड आहे सर्टन एक्सटेंडमध्ये ठीक आहे. सर्वच मुलांना अप्लाय करायचं म्हटलं खूप डिफिकल्ट झालं. त्यामध्ये सर्क्युलर आहे. बऱ्याच कॉलेजेसनी किंवा मॅनेजमेंटनी आणि ॲडव्हान्टेज पण घ्यायला लागले त्याचा की आम्हाला 40% स्टाफ डेव्हलप करायचं आणि 40% कोर्सेस शिफ्ट करणं. नंतर असं फर्स्ट पॉईंट घेऊया क्रेडिट कोर्स समज क्रेडिट वाय वी शिफ्टेड टू द क्रेडिट बेस्ड लर्निंग और क्रेडिट बेस्ड सिस्टम इंस्टेड ऑफ ट्रॅडिशनल सिस्टम. नेक्स्ट वी गो फॉर द स्किल बेस्ड कोर्सेस. आता तुमच्या सिलेबसमध्ये NEPमध्ये त्या हेडिंगच्या अंडरच तुमचे सब्जेक्ट्स आहेत. आता स्किल बेस्ड म्हणजे काय ज्या कोर्स ज्या कंटेंट ऑफ द सब्जेक्ट आहे त्यामुळे त्या स्किल्स एनहान्स होतात.
स्किल झाले, प्रोग्रामिंग स्किल झाले, डिझाईन थिंकिंग हे स्किल झाले. त्या अशा स्किल झाले स्किल बेस्ड लर्निंग. आता स्किल बेस्ड लर्निंगचा सब्जेक्ट नॉर्मल सब्जेक्ट आपले 3 क्रेडिट्स, पण हा स्किल बेस्ड लर्निंग 4 क्रेडिट्स. 4 क्रेडिट्समध्ये तुम्हाला डिस्टिंग्विश करायचं, थेरी किती करायचं, प्रॅक्टिकल किती करायचं. As the word itself uses the skill based learning, you have to give more emphasis on the practical skills. आणि प्रॅक्टिकलचे वीकली तुम्हाला 2 क्लास आहे, जेणेकरून तुम्ही त्या स्किलचा एक्सपर्टाईज व्हाल. तर ते दिलेले स्किल बेस्ड कोर्सेसमध्ये, जेणेकरून कोणाच्या स्किल्स इम्प्रूव्ह होतील. आणि याच्या केरियरमध्ये अजून एक ऑब्जेक्टिव्ह होतं की स्किल बेस्ड लर्निंग करायचं, जे की आपण चायनामध्ये एज्युकेशन करतोय. त्याचं एज्युकेशनमध्ये त्यांनी फक्त स्किल सेट डेव्हलप केले मला, रादर दॅन प्रोव्हाइडिंग अ डिग्री. They have developed skill set. Once they have the skill set, they can have the start. Simple concept. तिथूनच ते इनोव्हेट करण्यासाठी स्किल बेस्ड कोर्सेस येतील. म्हणजे आपल्याकडे होते ते कोर्सेस, फक्त त्याला एम्फसाइज काय केलं आपण, तर प्रोग्रामिंगचा जर एकच टर्न असेल वीकमध्ये, असे एकच सब्जेक्ट एका सेमिस्टरमध्ये एक सब्जेक्ट स्किल बेस्ड तुम्हाला अटेंड करायचं आणि त्याचे टर्न्स 2 करायचे. एक सिम्पल कन्सेप्ट असेल जे आम्ही एक्झिक्यूट करतो एका सेमिस्टरमध्ये. इव्हन द सेम इज फॉलोड इन द ऑल सेंट्रल इन्स्टिट्यूट्स ऑफ इंडिया. याच्यामध्ये जे टेक्निकल इंजिनिअरिंग आहे, IIT मध्ये पण येतं, NIT मध्ये पण येतं, स्किल बेस्ड सेमिस्टरमध्ये एक असा सब्जेक्ट असेल की त्याचे प्रॅक्टिकल टर्म्स 2 असतात. आमच्याकडे पण आहे, आमच्याकडे पण एक दोन आहे सेमिस्टरला मिनिमम काय होतं, 2 दिले ना ते क्रेडिटचे कॅल्क्युलेशन थोडंसं बियॉन्ड जातं आणि ते लिमिटच्या बाहेर. आपल्याकडे नंबर ऑफ क्रेडिट्स रिक्वायर्ड फॉर द ग्रॅज्युएट ते एक्सिड होतं. एक्सिड पण त्याने रेंज दिले 170 to 182 असते, 186 असते. तर त्या रेंजमध्ये तुम्ही 170 वर पण स्टॉप करू शकता किंवा 186 ला देखील स्टॉप करू शकता. तेवढे नंबर ऑफ क्रेडिट्स अर्न करायचे. क्रेडिट ट्रान्सफर सगळ्यात बेस्ट. मग ते तुम्ही इंटर्नशिप करा किंवा मुलांच्या व्हिजिट करा, जिथून तुम्हाला स्किल बेस्ड कॉलेज क्रेडिट ट्रान्सफर. नेक्स्ट ओपन इलेक्ट्रिक माहीत असेल सर म्हणजे मला जर मेकॅनिकलमधला पण सपोज इलेक्ट्रिकल IITC मधलं इलेक्ट्रॉनिक्स व्हेकल असं EV व्हेकल्स घ्यायचं आणि माझी ब्रँच कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, तर मी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे. माझ्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या करिक्युलममध्ये पूर्ण 4 इयरच्या करिक्युलममध्ये व्हेकल्सचा कोर्स करून नाही आहे किंवा मला फायबर ऑप्टिक्स कम्युनिकेशनमध्ये जायचं. असे काही कोर्सेस नाही, पण ते कोर्सेस त्या रिस्पेक्टिव्ह ब्रँचमध्ये आहेत, त्या रिस्पेक्टिव्ह प्रोग्राममध्ये आहेत, तर तो मी प्रोग्राम ऑफ करू शकतो. आता डिपेंडिंग अपॉन द इन्स्टिट्यूट पॉलिसी दॅट गोइंग टू बी त्याला वेगवेगळ्या पद्धतीचं स्वरूप आहे. म्हणजे मिनिमम 5 मुलं पाहिजे कोर्स रजिस्टर करायला, त्याला सुपरवाइज फॅकल्टी दिली जाते. त्या फॅकल्टीचे मार्क्स सुपरवाइज करायचे, त्याची एक्झाम कंडक्ट झाली आणि त्याची एक्झाम दुसरा डिपार्टमेंट ज्यांनी कोर्स केला तो कोर्स त्यांनी एक्झाम मी साधारण मायनर कोर्सेस आणि मेजर कोर्सेस. 3 कोर्सेस आहेत, मायनर कोर्सेस, मेजर कोर्सेस आणि ऑनर कोर्सेस. तुमच्या इथं ऑनर इंक्लूड झाला नाही, तर ऑनरमध्ये काय केलं आहे म्हणजे आता मायनर कोर्सेस जसे काय एक्झाम्पल कोणाला मार्क्स कमी आहे त्यांनी ENTC ब्रँच घेतली किंवा इलेक्ट्रॉनिक्स ब्रँच घेतली. इव्हन दो इज इंटरेस्टेड इन द कॉम्प्युटर, but because of the certain constraints he is not able to get the admission to the computer, he took admission to the other branches. But now he wants to learn the core subjects of the computer engineering. So in that case he can opt for minor course in computer engineering. त्या केसमध्ये काय त्याची डिग्री कशी असणार आहे, मेजर डिग्री अगोदर असेल. सपोज माझं ॲडमिशन ENTC आहे, BE or BTech in ENTC आणि इन ब्रॅकेट मायनर इन कम्प्युटर इंजिनिअरिंग. हा पहिला पॉईंट. दुसरा, आता जर मी कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये आहे, मी पण व्हेकल घेऊ शकतो किंवा अजून काय दुसरं अदर ब्रँचमध्ये मायनर कोर्स घेऊ शकतो. मायनर कोर्स डेफिनेशनच ती आहे, यू हॅव टू गेट द डिग्री कोर्सेस विच आर रन बाय द अदर प्रोग्राम म्हणजे डिपार्टमेंट. तुम्ही तिकडे देखील म्हणजे 2 डिग्री सायमल्टेनियस म्हणजे मध्ये कोर्स PG मध्ये आहे मला कन्सेप्ट MBA मध्ये की ड्युअल डिग्री कन्सेप्ट. मी HR मध्ये पण करेन MBA आणि फायनान्समध्ये पण करेन. एकाच वर्षी 2 वर्षात पास आउट म्हणजे ड्युअल डिग्री MBA मध्ये. MBA मला डिग्री कशी मिळणार आहे MBA इन फायनान्स आणि MBA इन HR दोन्ही मिळणार. तशी काही कन्सेप्ट अंडर ग्रॅज्युएटमध्ये करता येते, ते मायनर कोर्सेस आहेत. आता नेक्स्ट आपल्या त्याच्यामध्ये आपण आहे मायनर आणि मेजर आणि other courses. Minor courses only meant for the students who want to take the extra knowledge of the other programs of other departments. So in that case they are. But in that case what the constraint here? Constraint एका सेमिस्टरला एकच सब्जेक्ट आणि 4 सेमिस्टरमध्ये कंप्लीट करायचं. म्हणजे सेकंड इयर थर्ड इयर सेकंड इयरचे 2 सेमिस्टर आणि थर्ड इयरचे 2 सेमिस्टर.
जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही थर्ड इयर फायनल इयर पण करू शकता. फायनल इयरला आपण जनरली हात नाही लावत, कारण त्याला एक्सक्लुझिव्ह प्रोजेक्ट आणि इंटर्नशिप होते. म्हणजे सेकंड इयर आणि थर्ड इयरमध्येच हे कोर्सेस एका महिन्याला एक थेरी एक प्रॅक्टिकल म्हणजे 4 क्रेडिट आहे. म्हणजे किती झालं आमच्या 20 क्रेडिट मार्क केले तर फायनल इयर आपण मिनिमम प्रॅक्टिकल आपण त्याला थोडंसं वाढवू शकतो. म्हणजे ती 4 क्रेडिट म्हणजे 3 थेरी आहे आणि एक प्रॅक्टिकल किंवा असं एक प्रॅक्टिकलचं एक क्रेडिट. क्रेडिट सिस्टम तर माहिती आहे ना, म्हणजे नंबर ऑफ लेक्चर्स इज इक्वल टू नंबर ऑफ क्रेडिट, वेअरएज 2 hours प्रॅक्टिकलला एक क्रेडिट. आता ऑनर कोर्सेसबद्दल कोणी सांगू शकेल का? व्हॉट इज एलिजिबिलिटी फॉर ऑप्टिंग द ऑनर कोर्स? दॅट अगेन डिसाइडेड बाय द इन्स्टिट्यूट, बट दॅट इज नॉट फॉर ऑल. सेकंड मायनर कोर्सेस इज कंपल्सरी पण करू शकता तुम्ही. बऱ्याच IIT कंपल्सरी केले मायनर कोर्सेस, बऱ्याच IIT ऑप्शनल ठेवले कोणाला लिबर्टी दिली. आता याच्यामध्ये कंपल्सरी म्हणजे प्रत्येकाने दुसऱ्या ब्रँचचा कोर्स करायचा आहे मायनर, ते तुम्ही आयडेंटिफाय करायचं. सेकंड ऑप्शन म्हणजे पुढे सर्ट आउट करते आणि ते घेऊन. थर्ड ऑनर कोर्सेस डिग्री कशी असणार? पहिलं मेजर बीटेक इन मेजर ब्रँच मेजर प्रोग्राम स्लॅश मायनर इन मायनर प्रोग्राम. थर्ड ऑनर्स इन मेजर ब्रँच. ऑनर्स कसे असणार? मेजर ब्रँच. लेटेस्ट एक कंपनी दिली पाहिजे. आता ऑनर कोर्सेस कंपनी दिली बघितल्या तर डेव्हऑप्स आहे, ऑनर्स इन डेव्हऑप्स, ऑनर्स इन MLOps. पुन्हा आता इकडं तुम्ही ENTC मध्ये बघितलं तर ऑनर्स इन BLS आहे, ऑनर्स इन एम्बेडेड सिस्टम्स, असे कोर्सेस आहेत. आता ह्याच्यामध्ये जर एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट आहे तर तो तिन्ही डिग्री घेऊ शकतो. मेजर डिग्री, मायनर डिग्री आणि ऑनर डिग्री. दॅट इज द एक्स्ट्रा ऑर्डिनरी. Otherwise, student can opt for major degree and honor degree. ज्या स्टुडंटने मायनर डिग्री ऑप्ट केली तर त्याकडे काय मेजर आणि ऑनर. तर ऑनरचा क्रायटेरिया आहे यू शुड हॅव अ मिनिमम 8.0 CGPA आउट ऑफ द स्केल ऑफ. आणि तिथं तुम्हाला लिमिट सगळ्यांना ऑफर नाही करायचं. ऑनर कोर्स शुड बी फॉर द एक्सलंट स्टुडंट्स इन द डिपार्टमेंट, एक्सलंट स्टुडंट इन द प्रोग्राम. तिथं 8 च्या वर 8.5 इनिशियल स्टार्टिंग विथ 8 करू शकता. नेक्स्ट बॅचला 8.5 करू शकता, नेक्स्ट बॅचला 9 करू शकता. तर याच्यामध्ये 9 CGPA त्याच्यावरच्या पाहण्यात ते झालं ऑनर कोर्सेस. सगळे समजलं मायनर कोर्सेस काय असतात, ऑनर कोर्सेस काय असतात आणि मेजर कोर्सेस. मेजर म्हणजे नेक्स्ट इंडियन नॉलेज सिस्टम. वाय देयर इज नेसेसिटी टू हॅव इंट्रोड्यूस अबाउट द इंडियन नॉलेज सिस्टम. जसं की एक्झाम्पलमध्ये मी तिथं दिलेलं आहे की वैदिक मॅथमॅटिक्स. बिकॉज ह्यूज स्कोप जेवढं काही ॲप्टिट्यूड आहे ते विथ द हेल्प ऑफ वैदिक मॅथमॅटिक्स वी कॅन रिड्यूस इट. आपण जे लॅटेन्सीचा पार्ट कव्हर केला तिथे लॅटेन्सी कमी होईल, एफर्ट्स कमी, एफर्ट्समध्ये तुमचे ॲन्सर्स. म्हणजे असे खूप काही टेक्निक्स आहेत वैदिक मॅथमॅटिक्समध्ये किंवा इंडियन नॉलेज सिस्टम आहे दॅट इज रिअली ॲप्लिकेबल टू द रिअल लाईफ सोल्युशन. आता हे जे POs आहेत म्हणजे 12 POs काढलेले आहेत ते वेदांमधून घेतलेले आहेत. जे एका आदर्श विद्यार्थ्याकडे असायला पाहिजे तर आणि टेक्निकल थोडं सोफिस्टिकेटेड मोडमध्ये 12 POs. जसं पाहिलं तर अबाउट 30 to 35 POs ऑलरेडी वेदांमध्ये डिफाईन केलेले आहेत. मग आपण ते का नाही शिकायचं? एवढं चांगलं लिटरेचर आहे आपल्याकडे तर त्याला अजून मस्त त्याच्यातून अजून टूल्स येतात का ते बघण्यासाठी आपण प्रोसेस होतो इंडियन नॉलेज सिस्टम. आणि खूप छान काम होतं इंडियन नॉलेज सिस्टम. कोणी IKSचा वर्कशॉप अटेंड केला आहे? IKS इंडियन नॉलेज सिस्टम फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम खूप चालू इंडियन नॉलेज सिस्टम. आणि आता हा देखील लंडनचा एक डिग्री आहे, त्याला मॅन्डेटरी आहे. आयदर यू हॅव वन सेशन ऑन इंडियन नॉलेज सिस्टम ऑर एन वन ऑफ द मॅन्डेटरी क्रायटेरिया. एक सेशन तुमचं ऑरमध्ये येते, ॲडमध्ये नाही. आयदर यू कॅन हॅव NET सेशन ऑर यू हॅव IKS. ही कोर कॉम्पिटन्सीज म्हणजे कोर सब्जेक्ट्स म्हणतो आपण. इथे कॉम्प्युटरचे किती लोक आहेत त्याच्यामध्ये? ठीक आहे, प्रत्येक ब्रँचमध्ये आपले कोर सब्जेक्ट्स आहेत. ते कोर सब्जेक्टला डायल्यूट नाही करायचं आपल्याला. म्हणजे आता कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची जर ब्रँच घेतली तर त्याच्यामध्ये कॉम्प्युटर नेटवर्क मस्ट आहे, तो सब्जेक्ट रिप्लेस नाही करायचा. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम रिप्लेस नाही करायचं, ऑपरेटिंग सिस्टीम रिप्लेस नाही करायचं. पुन्हा अजून कोणत्या आपला मेन सब्जेक्ट डेटा स्ट्रक्चर सगळ्यात महत्त्वाचं. डेटा स्ट्रक्चर काहीही होऊ द्या, डेटा स्ट्रक्चर वोंट बी रिप्लेस विथ एनी सब्जेक्ट. डेटा स्ट्रक्चर विथ पायथॉन होईल, डेटा स्ट्रक्चर विथ अजून पायथॉनच्या पुढे जुलिया आहे, पुन्हा रुबी ऑन रेल्स आहे, ते होईल. डेटा स्ट्रक्चर रिमेन्स एव्हरीवेअर.
तुम्हाला बालगुरू स्वामींचं खूप माहिती आहे, बालगुरू स्वामींचं वर्ल्ड मध्ये हायेस्ट रेव्हेन्यू जनरेटेड और रॉयल्टी जनरेटेड फ्रॉम द टेक्निकल लाईन. वर्ल्ड मध्ये जिथं टेक्निकल कोर्स आहे, जिथं PCA आहे, जिथं C++ लँग्वेज शिकवलं जातं तिथं ते बालगुरू स्वामींचं. तर त्यांचं वर्ल्ड मध्ये टेक्निकल जसं आपण नॉर्मली बेस्ट सेलर म्हणतो ना, इथे रॉयल्टी पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणतो. रॉयल्टी पॉईंट ऑफ व्ह्यू मोस्ट रॉयल्टी अर्न बाय इंडियन अकॅडमिक और इंडियन ऑथर फ्रॉम द टेक्निकल लाईन. म्हणजे डेटा स्ट्रक्चर सर्व ठिकाणी म्हणजे कोर सब्जेक्टला तुम्हाला हॅम्पर नाही करायचे. कोर सब्जेक्ट मस्ट बी देअर. अदरवाईज आपण याच्यात एक जरी सब्जेक्ट मिस केला, लेटेस्ट एक एक्झाम्पल घेऊ आपण, मला कॉम्प्युटर बॅकग्राऊंड असल्यामुळे कॉम्प्युटरचं एक्झाम्पल घेऊ. तर डेटा स्ट्रक्चर जर आपण सब्जेक्ट काढून टाकला असेल तर मुलांना सॉफ्टवेअर डिझाईनच करता येणार. कोणतेही सॉफ्टवेअर डिझाईन करायचं तर